इथून चालते व्हा, तुमचं काय चाललंय? काल महिला संतापली, आज गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर काल मुंबईत भाजपकडून विरोधी पक्षांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वरळीच्या जांभोरी मैदान ते NSCI डोमपर्यंत हा भाजपाचा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र या जनआक्रोश मोर्चामुळे जांभोरी मैदान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला. सदर महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडीमार केला. या दरम्यानचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं एक काय चाललं? इथून चालते व्हा. शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचा आहे तर तो मैदानात करा. वाहतूक कोंडी का करतात असा सवाल महिलेनं उपस्थित केला आहे. संतापलेल्या महिलेनं उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेला असताना तुम्ही बघ्याची भूमिका घेत आहात असा प्रश्न महिलेनं पोलिसांना विचारलाय. मुंबईत काल घडलेल्या घटनेनंतर आज माध्यमांशी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. यावर वाहतूक कोंडीमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्चामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाटेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10 ते 15 मिनिटात निघून जाऊ असं गिरीश महाजन यांनी म्हटले. त्या महिलेनं बाटली फेकून मारली. ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचं होतं असं गिरीश महाजन यांनी म्हटले. तसंच पुढच्या वेळी या संदर्भात आम्ही काळजी घेऊ की कोणाला अशी गैरसोय होणार नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटले. हजारो महिला मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौत असेल, देशभर या रस्त्यावर उतरलेल्या होत्या. त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या. आणि असंच मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी वरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची कोंडी झालेली होती. खरं आहे त्या मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात. त्यावेळेला थोडीफार प्रमाण कोंडी होत असते, मान्यच करावं लागेल. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं खरं त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला होतं. त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती. मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोरच. तिथेही त्या आल्यात. तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, म्हणजे सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरतं बिलकुल कामा नाही. आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे ते नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या. त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या. पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली. मी त्यांना सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये आम्ही रस्ता क्लिअर करतो आहे आणि पुढे निघून जाऊ. पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्या सगळ्या ओघामध्ये पाणी बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर. ही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका. आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू द्या, त्यांना काय बोलायचं असेल ते. आणि 10-15 मिनिटांमध्ये पण त्या तिथून निघून गेल्या. एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता. खरं महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्या ठिकाणी मदत बोलत होत्या. पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ. मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते, याची सर्वांना कल्पना आहे. पुन्हा मी सांगेल पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अशी काळजी घेऊ. पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत नव्हतं. त्यांनी सुद्धा की त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारी करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रिक्षा परवानगी घेतलेली होती, रूटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा त्रास लोकांना झालेला असेल, झालेला आहे. आम्ही मान्य करतो. प्रत्येक मोर्चामध्ये, प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो. ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.